भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज जालना रेशीम कोष बाजारपेठ लोकार्पण सोहळा, अंबड पोलीस स्टेशन लोकार्पण सोहळा आणि 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा लोकार्पण सोहळा या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री माननीय पंकजाताई मुंडे, आपल्या वस्त्रोद्योग विभागाचे मंत्री माननीय संजय सावकारेजी, मंचावर उपस्थित माननीय आमदार बबनरावजी लोणीकर, अरुणजी खोतकर, संतोषजी दानवे, नारायणजी कुचे, हिकमतजी उडान, माननीय खासदार कल्याणराव काळे, आमचे मित्र राजेशजी टोपे, श्री अरविंदजी चव्हाण, वंदनाताई मगरे, विलास बापू खरात, अप्पर मुख्य सचिव श्रीमती शैला, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, आयजी वीरेंद्र मिश्रा, श्रीमती अंजली शर्मा, त्याचप्रमाणे तेगबीर संधू, आपले झेडपी सीओ कनवारिया, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी, व्यापारी आणि विशेषतः रेशमाचं सुंदर अशा कापडामध्ये रूपांतर करणाऱ्या आमच्या सर्व भगिनी आणि उपस्थित बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जालना रेशीम कोष बाजारपेठ एक अतिशय चांगली संकल्पना, या संकल्पनेचं आपण लोकार्पण केलं आहे। या निमित्ताने या संकल्पनेची सुरुवात करणारे आमचे अर्जुनराव खोतकर आणि बबनराव लोणीकर या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचसोबत याला पूर्णत्वास नेणारे आपले वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे, आपले पालकमंत्री पंकजाताई मुंडे, वस्त्रोद्योग विभागाचे सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी या सर्वांचं आणि सर्व लोकप्रतिनिधींचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की एक महत्त्वाचं दालन, एक महत्त्वाची बाजारपेठ आज जालन्याला या ठिकाणी उपलब्ध झाली। मगाशी जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरण केलं आणि त्यांनी सांगितलं की जालन्याला सिल्क सिटी आपल्याला करायची आहे। खरं म्हणजे आता जालना ही SSS सिटी झाली आहे। सिल्क, सीड आणि स्टील अशी SSS सिटी म्हणून आता जालन्याची ओळख आहे आणि विशेषतः सिल्कच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात एक अर्थव्यवस्था या ठिकाणी उदयास येते हे पाहून मला अतिशय आनंद आहे। आपल्याला कल्पना आहे की गेले अनेक वर्ष आपण कॅश क्रॉप म्हणून कापूस आणि सोयाबीन या 2 पिकांवर अडकलो आहोत। खरं तर देशामध्ये उत्पादकतेतही कापूस आणि सोयाबीनमध्ये जेवढी उत्पादकता मिळवली पाहिजे तेवढी अद्याप आपण मिळवू शकलेलो नाही। तो प्रयत्न आपला चालला आहे, पण जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना पर्यायी पीक पद्धती आपण देत नाही, पर्यायी कॅश क्रॉप आपण देत नाही, तोपर्यंत आपण कापूस आणि सोयाबीनच्या भोवतीची अर्थव्यवस्था ही फार काही बदलू शकत नाही। आणि मला असं वाटतं की तुतीचा पर्याय, सिल्कचा पर्याय हा अतिशय उत्तम पर्याय आहे की ज्या माध्यमातून अगदी अल्पभूधारक शेतकरी देखील, जसा ऊसाचा शेतकरी चांगला पैसा कमवतो त्याही पेक्षा जास्त पैसा याच्यामध्ये कमवण्याची संधी ही आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं यात काय असतं,
याची व्हॅल्यू चेन डेव्हलप होणं, बाजारपेठ आणि बाजारपेठेनंतर कपड्यापर्यंतची व्हॅल्यू चेन तयार होणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आज ही बाजारपेठ या ठिकाणी झाली. पहिला लिलाव तर फारच छान झाला. मी टोपे साहेबांना सहज विचारत होतो, मी म्हटलं साधारणपणे काय दर असायला पाहिजे. ते म्हणाले साधारण 700 असतो. आज अर्जुनराव तुम्ही असा जोर लावला, रोजच तुम्ही येत जा आता इथे आणि सगळ्यांना सांगत जा. आज जसं 760 वर पोचवलं, 960 वर, तसं रोज येऊन इथे जेव्हा लिलाव होईल त्यावेळी सगळ्या प्रतिनिधींनी उभं राहून सगळ्यांना पंप करायचं आणि जास्तीत जास्त भाव कसा देता येईल हा प्रयत्न आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी केला पाहिजे. पण त्याचसोबत ही संपूर्ण व्हॅल्यू चेन ही तयार करण्याच्या संदर्भात आता या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग आपण बघितले. चौकी देण्याच्या संदर्भातला विषय असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर जी प्रक्रिया करावी लागते त्या प्रक्रियेकरता ड्राईंग असेल, या सगळ्या गोष्टीची जी व्हॅल्यू चेन ही आपण या ठिकाणी तयार करतो. आणि आमच्या काही भगिनी साडी विणत होत्या अतिशय सुंदर, आणि त्यांना आम्ही विचारलं तर त्या म्हणाल्या दिवसाला एक आम्ही विणू शकतो. पण त्यांनी एक अजून गोष्ट सांगितली ज्याकडे पंकजाताई आपल्याला लक्ष द्यायला लागेल. त्यांनी सांगितलं आमच्या घरीच आम्हाला लूम द्या, तर आम्ही जास्तीत जास्त साड्या या ठिकाणी तयार करू शकू. आपण नाशिक आणि पैठण या ठिकाणी येवला या सगळ्या भागामध्ये आपण बघितलं की इतके सुंदर पैठणीचे क्लस्टर तयार झाले. आणि म्हणून पंकजाताईंच्या डोक्यात होतं की पैठणला पैठणी, तर इथे काहीतरी वेगळं झालं पाहिजे. म्हणून आता त्यांनी 5-6 ब्रँड तयार केले आहेत. आता सगळ्यांनी मिळून त्याचा निर्णय करायचा आहे. पण मी निश्चितपणे सांगतो, मी इतके वर्ष पंकजाताईंना ओळखतो, त्यांना फार चांगला सेन्स यातला आहे. त्यामुळे त्यांनी जर तो ब्रँड निवडला तर तो निश्चित यशस्वी होईल. याबद्दल माझ्या निजामकालीन पोलीस स्टेशन जे आहे त्याच्याऐवजी आता नवीन भारतकालीन पोलीस स्टेशन हे आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येलाही प्राप्त झालं आहे. त्याबद्दल पोलीस विभागाचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि आत्ता आपण एक सत्कार देखील केला. खरं म्हणजे कधीकधी खंत वाटते की घटना इतकी वाईट आहे की त्याबद्दल आपण खंत व्यक्त करावी की चांगलं त्याला न्याय मिळाला म्हणून समाधान व्यक्त करावं. पण मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये सातत्याने क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये वेगानं निर्णय आपण आणतो. कुठेतरी जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर वचक बसला पाहिजे. आणि याही गुन्ह्यामध्ये एका चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला केवळ 53 दिवसामध्ये या ठिकाणी शिक्षा झाली. 20 दिवसात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आणि 33 दिवसात पुढची कारवाई झाली. मला असं वाटतं की अतिशय समाधान वाटणारी ही गोष्ट आहे. पोलीस विभाग आणि प्रॉसिक्युशन या दोघांचे मी मनापासनं या निमित्ताने अभिनंदन करतो. सोबतच आज आपण 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं लोकार्पण केलंय. त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व रुग्णांना स्वास्थ्य आणि आरोग्य लाभ व्हावा अशा शुभेच्छा देतो. आणि या उत्तम कार्यक्रमाला तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्यमंत्री महोदय, आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.